पाहिजे ते आयुष्य. सत्ता हे फक्त एक साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. आता बघा, सत्तेमधले खासदार बघा ना, आम्ही बघा, हमी भावासाठी आम्ही लढलो. काय करायची ती सत्ता? सत्ता असताना कोण डॉक्टर आहे का इकडे? कुणाचं ऑपरेशन झालंय कधी पायाचं कशाचं? आदल्या दिवशी ना ते नील बाय माउथ लिहितात, म्हणजे काय खायचं प्यायचं नाही. नील बाय माउथ माहिती आहे ना? ते 38 नील बाय माउथ देते. काय खायचं नाही, प्यायचं नाही, बोलायचं नाही, फक्त टाळ्या वाजवायच्या. जांभई द्यायला पण परवानगी नाही, दडपशाही नॉट अलाउड. ते घाबरून घाबरून देतात. आणि आजकाल कॅमेरा असतात सगळीकडे. परत आलं तर ते परत चॅनलवाले दाखवून बघा खासदार जांभई देतात त्याच्याबद्दल 38 बद्दल चालू. पण त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी हा कशासाठी असतो? तो तुमच्या सुखदुःखात त्याची बोललं पाहिजे, तुमचे प्रश्न मांडले पाहिजेत. आणि सत्तेत असू दे किंवा विरोधात तो तुमच्यासाठी टिकला जातो. आमची काय ओळख पार्लमेंटमध्ये? सुप्रिया सुळेची ओळख नाही आहे पार्लमेंटमध्ये. ती जेव्हा उभी राहते तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणून उभी राहते. माझ्या स्वतःच्या नावाला तिथे काहीही ओळख नाही. आणि माझे वडील फार कमी बोलतात, फार म्हणजे फार कमी बोलतात. आणि ते फार ॲडवाईस द्यायला तर जातच नाही. आता अदृश्य शक्ती मागे लागली आहे त्यांची बदनामी करायला. पण इसका मी उतना हात बदतात. अदृश्य शक्ती कोणी मला माहिती नाही. मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालवते. आता मी सायन्सची स्टुडंट आहे, त्याच्यामुळे ती कॉस्मिक शक्ती आहे का, न्यूक्लिअर शक्ती आहे का, इलेक्ट्रिक शक्ती आहे का, काय आपल्याला माहिती नाही. पण मुख्यमंत्री म्हणतात की एक अदृश्य शक्ती आहे जी महाराष्ट्र चालवते. म्हणजे अदृश्य शक्ती काय काय कुणाकुणाला बोलायला लावते माहिती नाही. आणि सगळंच आजकाल इंग्लिशमध्ये चालतं. मराठी विसरली. अदृश्य शक्तीला मराठीच येत असेल. आता कोण आहे ती अदृश्य शक्ती मला माहिती नाही. मी आपला विचार करते. मुख्यमंत्री म्हणतात अदृश्य शक्ती चालू आहे. कोण असेल? म्हणजे तांत्रिक मांत्रिक आहे का, एनर्जी आहे काय, किसको करा. ती अदृश्य शक्ती असं ते म्हणतात. राज्याचे मुख्यमंत्रीमध्ये काहीतरी खरं असेल असं. जेव्हा या अदृश्य शक्तीबद्दल बोलतात, ही अदृश्य शक्ती जे काय सांगते ठीक आहे, त्यांचा तो राजकीय विषय आहे. पण राजकारण जरूर करावं, पण मुद्दे सुद्धा आणि लोकांच्या भल्यासाठी करा. मला एक खरं सांगा की ते सगळ्यांना, आता आमच्या रोहितला परवा ईडीची नोटीस आली. तुमच्या आयुष्यात काय फरक पडणार? सत्ता ही कशासाठी असते? सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते. तर मी त्या अदृश्य शक्तीच्या जागी असते ना, तुम्ही या भानगडीत पडले नसते. या ईडीसीबीआयच्या भानगडीमध्ये मी तुमच्या गॅसचा दर कमी द्यायचा. कारण एवढे पैसे जर सरकारकडे आहे, सिलेंडरचा भाव काय आता 900. ही काँग्रेसची हे काँग्रेस. अनेक लोकांना सांगतं काय झालं होतं. थोडासा विचार करू. रस्ते मोठे कोणी केले? आता गेल्या 10 वर्षात गडकरी साहेबांनी घेऊ. आमचं सिलेंडर 450 चा 1000 रुपयाची विकेल कोणी केलं? आमचा कापूर कोणी वाढवला? हे केलं की नाही? भ्रष्टाचार मुक्त करू वॉशिंग मशीन कोणी काढलं भ्रष्टाचार मुक्तीसाठी? बीजेपी. आमच्या काळात असलं नव्हतं. हे पक्षात असलं नव्हतं. आम्ही तर कधी खोटे आरोप कोणावर केले नाही, कधीच केले आणि करणारे नाही. आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करू हा शब्द आपल्याला दिला होता की नाही? आता करतात तो आमच्या भ्रष्टाचाराचे आरोप नाही करूच शकत. कारण का भ्रष्टाचाराचे सगळ्यात जास्त आरोप केलेले लोक. मी आरोप म्हणते, मी कधी हो म्हणत नाही का. माझ्याकडे कागदपत्र नाही, मी त्यांच्यावर खोटं बोलत नाही. आपण